एक दिवस बादशाह दरबारातील खोजा नामक दरबाराशी बोलत होता. बोलता बोलता बादशाहने बिरबलाची प्रशंसा केली. हे ऐकून खोजा खूप चिडला, कारण तो स्वतःला फार बुद्धिमान समजत होता. त्याला प्रधानमंत्री व्हायचे होते, पण बिरबल असताना हे शक्य नव्हते. म्हणून खोजा संधी सापडेल त्यावेळेस बादशाहजवळ बिरबलाची निंदा करायचा. बादशाहच्या तोंडून बिरबलाची तारीफ ऐकून तो नाराज झाला. मोठ्या आवेशाने तो बादशाहजवळ वाटेल ते बोलला आणि म्हणाला, महाराज, आपण या बिरबलाला उगाच स्वतःजवळ ठेवून घेतला आहे. बादशाह म्हणाला, बिरबलासारखा व्यवहार कुशल माणूस आपल्याकडे दुसरा कोण आहे? त्याच्यासारखी उत्तरही कोणी देऊ शकत नाही. त्यावर खोजा म्हणाला, महाराज, आपण त्याचं व्यर्थ कौतुक करत आहात. बिरबल प्रश्नांची उत्तरे चांगली देतो असे जर तुम्ही म्हणत असाल तर त्याने माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यावी, मगच मी त्याच्या हुशारीवर विश्वास ठेवीन. बादशाह म्हणाला, ठीक आहे, तुझे काय प्रश्न आहेत ते तरी सांग. खोजाने प्रश्न सांगितले. पहिला प्रश्न, आकाशात तारे किती आहेत? दुसरा, पृथ्वीचा मध्य कोठे आहे? आणि तिसरा प्रश्न, दुनियेत स्त्री पुरुषांच्या वेगळ्या संख्या किती आहेत? बादशाह खोजाचे प्रश्न ऐकून खूप खुश झाला, कारण त्याला नेहमी बिरबलाची परीक्षा घ्यायला आवडत होते. बादशाहने त्वरित बिरबलाला बोलावणे पाठवले. बादशाहच्या आज्ञेनुसार बिरबल तेथे हजर झाला. बिरबल येताच खोजाचे प्रश्न त्याला सांगितले व त्याला म्हणाला, हे बघ बिरबल, तू जर या प्रश्नांची नीट उत्तरे दिली नाहीस तर तुला पदावरून काढून टाकेन. त्यावर बिरबल म्हणाला, महाराज, मी उद्या दरबारात या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. असं म्हणून बिरबल बाहेर आला आणि त्याने एक खूप केस असलेला एक मेंढा आपल्या नोकराला आणायला सांगितला. दुसऱ्या दिवशी बिरबल तो मेंढा घेऊन दरबारात हजर झाला. सर्व दरबारात लोक बिरबलाच्या आणि खोजांच्या प्रश्नांची उत्तरे ऐकायला आतुर होते. सर्वजण आले आणि बादशाहने काल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला बिरबलाला सांगितले. बिरबल म्हणाला, महाराज, खोजाच्या पहिल्या प्रश्नांचे उत्तर मी सांगतो. ते असे की या मेंढ्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढेच आकाशात तारे आहेत. वाटल्यास खोजाला स्वतः केस मोजायला सांगावे. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये बिरबलाने जमिनीवर इकडे तिकडे काहीतरी खुणा केल्या आणि एका ठिकाणी लोखंडाची खांब ठोकली व म्हणाला, महाराज, हा पृथ्वीचा मध्य आहे असे समजा. खोजा महाशयांचा विश्वास नसेल तर त्यांनी स्वतः मोजून घ्यावे. तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर देताना बिरबल म्हणाला, महाराज, या दुनियेत स्त्री आणि पुरुषांची संख्या वेगवेगळी काढणे कठीण आहे, कारण या खोजा लोकांनीच या कामात अडचण निर्माण केली आहे. हे खोजा लोक ना धड पुरुषांमध्येही मोडत ना धड स्त्रियांमध्येही मोडत. तेव्हा त्या सर्वांना मारून टाकलं पाहिजे, तरच मला जगातील स्त्री आणि पुरुषांची संख्या निश्चित करता येईल. बिरबलाची ही उत्तरे ऐकून बादशाहसकट सर्व दरबारी लोक पोट धरून हसू लागले. खोजा मात्र काही न बोलता मान खाली घालून निघून गेला.